वेद गृहोद्योग निर्मित वाडी मसाले 100% घरगुती व नॅचरल मसाले, स्वादिष्ट व दर्जेदार जेवणाची मजा म्हणजेच वाडी मसाले, होम डिलिव्हरी उपलब्ध। तसेच वेद गृह उद्योग आमच्या येथे हळद, चटणी, धनिया पावडर, मसाले, काश्मीरी चटणी इत्यादी होलसेल व चिल्लर दरात मिळेल। प्रोप्रायटर आशा फुलगडे, विराटनगर, दिग्रस। मोबाईल नंबर 97 66 89 22 42। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। महाराष्ट्र विधानसभेत टॉप 10 ठरलेत 1 लाखाहून जास्त मताधिक्य घेणारे 10 उमेदवार। नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 10 असे आमदार आहेत ज्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 1 लाखाच्या वर मताधिक्य घेऊन विजयी झाले। सर्वात प्रथम क्रमांक लागतो तो शिवेंद्रराजे भोसले यांचा। सातारा विधानसभा मतदारसंघामधून प्रतिस्पर्धी उमेदवार अमित कदम यांच्यापेक्षा शिवेंद्रराजे भोसले यांचे मताधिक्य आहे 1,42,124। टॉप 10 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत परळी विधानसभेचे धनंजय मुंडे। 1,41,124 मताधिक्याने त्यांनी राजेसाहेब देशमुख यांचा पराभव केला। तिसऱ्या क्रमांकावर आहेत बागलाण विधानसभेचे दिलीप बोरसे। 1,29,297 एवढ्या मताधिक्याने त्यांनी दीपिका चव्हाण यांचा पराभव केला। चौथ्या क्रमांकावर आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। कोपरी पाचफाकडी विधानसभा मधून 1,20,335 मताधिक्याने त्यांनी केदार दिघे यांचा पराभव केला। कोथरूड विधानसभेमधील चंद्रकांत पाटील 5व्या क्रमांकावर आहेत। त्यांनी चंद्रकांत मोकाटे यांचा 1,12,340 मताधिक्याने पराभव केला। 6व्या क्रमांकावर आहेत ओवळा माजीवाडाचे प्रताप सरनाईक। त्यांनी नरेश मनेरा यांचा 1,09,000 मताधिक्याने पराभव केला। मावळ विधानसभेमधून सुनील शेळके यांनी बापूसाहेब भेगडे यांचा 1,08,562 मताधिक्याने पराभव करून 7वा क्रमांक पटकाविला। 8व्या क्रमांकावर आहेत शंकर जगताप। राहुल कराटे यांचा चिंचवड मधून 1,03,865 मताधिक्याने त्यांनी पराभव केला। 1,02,440 मताधिक्याने दादाजी भुसे यांनी मालेगाव बाह्य मधून अद्वै हिरे यांचा पराभव करून ते 9व्या क्रमांकावर आहेत। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांचा 1,08,19 मतांनी पराभव केला। विशेष म्हणजे टॉप 10 मधील सर्व आमदार महायुतीचे आहेत। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।